हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. काय जाणार आहोत पुढे जाणं तुम्हाला पुढे सांगते. पुढे विषय आताच सांगते मी. तर आपण जाणार आहोत पालघरच्या गोवर्धन इको विलेज म्हणजेच मिनी वृंदावन. मस्तपैकी तिकडे छान असं वातावरण असणार आहे, पीसफुल वातावरण असणार आहे. खूप दिवसापासून आमचं इव्हन खूप महिन्यापासून प्लॅन होतं तिकडे जायचं, त्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. सो आज मुहूर्त ठरलाय आणि आता बरोबर सकाळचे 5 वाजले. 4:30 वाजता उठलो आम्ही, 4:15 वाजता घरात जाऊया. आणि याला इकडे काय झालं माहितीये का, आता गळ्यात त्याला लॉकेट आहे कसं, तर मग ते कुठून आलं कसं आलं काहीच माहित नाही. भाऊ त्याचे नवीन कपडे काढत होता तर त्याच्यामध्ये लॉकेट मिळालं, तर मी घातलं. म्हटलं की छान वाटते घालूया. आणि आता भाऊ बोलते मला पण ते जरा बघूया ट्राय करायला, तर त्याला देते. बघ घालून कुठून आलं हे काय माहिती, पण मस्त ऍक्च्युली ते लॉकेट आहे गळ्यात घालायचं. चांगलं वाटतं रे, मस्त वाटतंय. हा असे घालतात पूर्ण. आणि ते व्हाईट वाले पण आहे ना, ऑफ व्हाईट टी शर्ट, तर मॅच होत आहे. अच्छा तुला छपरी वाटतं, पण स्टँडर्ड वाईज पण घालतात लोक. मला ऍक्च्युली ब्लॅकवरच घालावं लागतंय, पण ठीक आहे, मला ते चांगलं वाटतं ना, सूट होत आहे ना मला. हे बघ मस्त, तुला बरोबर आहे. मला बरोबर आहे आणि या टॉपवर चांगलं दिसतं. त्याचं चांगलं. मी अशी तयार झाले की कुठे कव्वालीलाच चालली. म्हणजे ना आता थोडंसं स्टाईल निघाले ना, लाईक असं दुपट्टा वगैरे अशा टाईपमध्ये घेतात, तर मी पण थोडं असंच वेअर केलंय. नंतर तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवेन. असं काही जुनाच ड्रेस आहे, असं काही नवीन नाही आहे, पण तरी पण लुक तुम्हाला दाखवायचा माझा फर्ज आहे की नाही, मग ते तुम्हाला दाखवणारच. आणि आता आपण कुठे पोहोचलो, नालासोपाराला. विरार नंतर आपल्याला पुन्हा चेंज करायची ट्रेन. आमचा म्हणजे होतं 4:50ची विरार रोडवरून ट्रेन पकडायची होती, पण आम्ही ते अनफॉर्च्युनेटली आम्हाला नेहमी ॲज युजल आम्ही ते नाहीच करू शकलो. तू किती एक्साइटेड आहेस भाऊ? हाय भरपूर. मी खास चाललो इथे फोटोशूट करण्यासाठी. ओह ये, देखते अभी हमारा अप्पा कैसा फोटो निकलता है. भाई फोटो के मामले में तो मतलब ऐसा होता है कि साला फोटो तो छोड़ी तो जान ही देगा. नेहमी पंगा होतो फोटोवर, नेहमी पंगा होतो. आणि हा असा आहे ना, म्हणजे डिरेक्टर साहेब, मी त्याला उगाच नाही बोलत, असा डायरेक्टर आहे ना की त्याला म्हणजे अर्धा तास तू तिकडेच उभा राहा, पण त्याचा 1-2 तरी फोटो नीट नाही काढलेस ना तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही. तर असं आपलं प्रॉपर पाहिजे. माझे पण फोटो काढ बाय द्यावी. आता इतका स्कर्ट माझ्याकडून तू टेन्शन नको घेऊ का, पण तुला माझी काढायची चांगले, याचं तू टेन्शन घे. भाई गर्दी तर बघा तुम्ही, म्हणजे चर्चगेट साईडला जायला पण इतकी गर्दी आहे. आम्ही उतरलो आता विरारला आणि एकदम मागे उतरलो, म्हणजे बोरीला असे प्लॅटफॉर्म आहेत ना 1-2, तसंच आम्ही खूप मागे उतरलो आणि आता तिकीट काढायला चाललोय. आणि मी बघते सकाळी की म्हणजे हे काय वेगळी गोष्ट नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती लोक सकाळी जॉबसाठी वगैरे बाहेर पडतात किंवा किती स्ट्रगल असतो. मुंबईसारख्या ठिकाणी तर खूप जास्त स्ट्रगल आहे, ते आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. एव्हरी सिंगल डे असं सगळं बघायला मिळतं. आता बरोबर 6 वाजलेत, आपली ट्रेन आहे 6:15ची आणि ती पोहोचणार बरोबर 6:45ला पालघरला. तर तिथून मग आपल्याला पुढे कसं जायचं काय ते तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर खूप महिन्यापासून आमचं होतं की यायचं म्हणून, सो फायनली आज जातोय एक्सायटेड. आणि तिथले जे म्हणजे व्ह्यू पॉईंट्स आहेत ना ते एकदमच भारी आहेत. म्हणजे प्रत्येक स्पॉट असा आहे किंवा प्रत्येक प्लेस असा आहे ना की तुम्हाला तिथे म्हणजे त्या वेळ म्हणजे तिकडे तुम्हाला किती शांतता अनुभवायला मिळेल किंवा तेथे एकदम पीस अनुभवायला मिळेल. सो मजा येणार है, लेट्स गो. अरे यार ये इंसान मुझे छोड़ेगा नहीं है ना बिल्कुल, मतलब कहीं पे भी शुरू हो जाता है. तो अभी शुरुआत हो गई है ना, शुरू होने का क्या, अभी तो शुरुआत हो गई है, शुरू होना तो अभी बाकी है. फोटो काढायला लावते. मला वाटलं नव्हतं की हा झोपलेला लगेच जागा होईल की फोटो काढायचे. अप्पा बोलते सबको बोलते आ मेरी जान. गाईज डोक्याचा आहे ना शॉर्ट झालेला आहे खूप मोठा, कारण आमची ट्रेन समोर असून डोळ्यासमोर मिस झालेली आहे, डहाणूला जाणारी. आम्हाला सांगितलं म्हणजे तिकडे अनाऊन्स पण केलं किंवा स्क्रीनवर सुद्धा लावलं होतं की तुमची ट्रेन आहे 4 नंबरला. आम्ही 4 नंबरला कधीचं वेट करतोय. आणि हा इकडे प्लॅटफॉर्म आहे आता जो आम्ही उभा आहोत, तो किती नंबर प्लॅटफॉर्म आहे? हाच 4 आहे आणि आम्ही दुसऱ्या 4वर बसलो होतो. पण आता आम्ही एका जणांना विचारलं तर ते बोलले की तो 4 नाही आहे, तो 1 आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे. तर मला हे म्हणायचं आहे, तो जर 1 आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तिकडे 4 नंबर का लिहून ठेवले आहे? बरोबर ना, तिकडे 4 नंबर का लिहून ठेवले? भाई आमची ट्रेन समोर मिस झाली आणि इकडच्या ट्रेन आहेत त्या पाऊण तास, म्हणजे पाऊण तासाने एक ट्रेन असते. सो काकींना विचारलं तर ते म्हणे की तिथून सुटणार. नंतर तीच काकी स्वतः न सांगता इथे आली ट्रेन बघायला आणि इथनं चढून गेली ती. ये काकी लोग, तुम लोग ऐसा मत करो यार, दिल दुखा देते हो. फिर काकी लोगों के ऊपर का मन उठ जाएगा तो देखो फिर मन और विश्वास दोनों गलत बात है. काकी लोगों की बहुत इज्जत करता हूँ यार, ऐसा मत करो दोस्तों.
ऐसा ट्रेन में भी इन लोग के साथ चढ़ता हूँ तो पहला खुद का अंगर रखता हूँ, ताकि समोरची काकी को किसी को गलती से हाथ बीत लगा तो झापड़ विपड़ ना मार दे। इतना मैं रिस्पेक्ट करता हूँ। तुम काकी लोग ऐसा फंसाते हो। काकी के ऊपर गुस्सा है मुझे, मैं गुस्सा हूँ काकी के ऊपर। काकी तू किधर भी मिलेगी ना, देख मेरे को भाव नहीं देगा। पेन म्हणजे यार काय भाऊ, पाऊण तास थांबायला लागेल। साल्टी गेली तरी चालेल, आज वृंदावन कव्हर करून ठेवणार माँ की अखिया। काकी अगर तुम ये ब्लॉग देख रहे हो ना तो बडा पछताओगे। हसत मुखाने या गोष्टीला एक्सेप्ट करूया आणि आता 6:45च्या ट्रेनची वाट बघूया। भाऊला बोलली खाऊ घे काहीतरी, आपल्या दोघांचा मूड खराब आहे तो चांगला होईल कुठेतरी। काय खावंय तुला? बिस्किट घे, बॉर्बॉन घे, चिप्स घे, 4 काजू ते तर घरी पण होते। तर गाईज फायनली आपण आलोय पालघरमध्ये आणि आता बरोबर किती वाजले? 8 वाजलेत ना, 8 वाजले। तर लवकर यायला पाहिजे होतं, बट 1 तास आपण लेट आहोत, असू देत। आणि आता एक गोष्ट आहे की आता मी एका लेडीजला विचारलं की आपल्याला इथून कसं जायचं ते मिनी वृंदावन, तर ते म्हणतात खूप लांब आहे आणि आता बसेस पण सकाळच्या असतात, तुम्हाला प्रायव्हेट ऑटो वगैरे असं करून जावं लागेल, पण त्याचे कॉस्ट खूप जास्त आहेत। बघूया आता, लेट सी काय करायचं। आलोय तर जाना तो पडेगा, काढ ना का कुत्रे। बापरे, तू जिंकणार की मी जिंकणार, तू जिंकणार की मी जिंकणार, की मी जिंकणार। फायनली काहीच आम्ही निघालो। आम्हाला बसचं ऑप्शन वगैरे नव्हतं, कारण ते टप्पे खूप पार करून जायचं होतं, म्हणजे 3-3 टप्पे पार करून, म्हणजे पहिले एसटी जा, नंतर परत बडाप किंवा शेअरिंग ऑटो असं वगैरे जा, त्याच्यानंतर अजून एक परत ऑटो पकडा, असं सगळं होतं। त्याच्यामुळे विचार केला की आता आपण डायरेक्ट प्रायव्हेट ऑटो करून जाऊया। आणि हवा तर खूप जास्त आहे, म्हणजे कसं लेट झालं ना थोडंसं, त्याच्यामुळे ती ट्रेन जर चुकली नसते तर आपण बरोबर पोहोचलो असतो। अभी क्या ही कर सकते हैं, दूसरा कोई पर्याय नहीं है, इसके लिए पूरा पैक हो चुकी हूँ। आपल्या इकडे मुंबईमध्ये पूर्ण गरमी लागते मुंबई साईडला, आणि या साईडला पूर्ण थंड वातावरण। वळणदारच रस्ते आहेत आणि हा पण सेम तसाच रस्ता आणि साईड असे झाडं वगैरे सगळी। चला गाईज, फायनली आपण आलो आहोत गोवर्धन इको विलेज, आणि ते थोडंसं मागे आहे, कारण इकडे थोडंसं पुढे आलो आहे आपण नाश्ता करण्यासाठी। आणि भाई इकडे तर काहीच नाही आहे खाण्यासाठी वगैरे, म्हणजे ते तर एक कल्पना करून किंवा नीट बघून वगैरे सगळं आपल्याला यायलाच पाहिजे ऑब्वियसली। पण तुम्ही जर येत असाल ना तर इकडे खाण्याची पूर्णपणे सोय करून या, म्हणजे भरपेट एक तर नाश्ता पण करून या, आणि दुसरं म्हणजे सोबत भाजी चपाती असं टाईपचं काहीतरी सोबत कॅरीच करून या। तर इकडे आता ना मिसळपावचं वगैरे आहे, वडापाव वगैरे बघूया। इकडे एक बोलता एक हॉटेल आहे, तिथे आम्ही आलो आहे नाश्ता करायला। वडापाव खाल्ला इकडे थोडंसं, आणि त्याच्यानंतर मिसळपाव गरमागरम आहे। मिसळपाव टेस्ट बघूया। मिसळपावले मॅन्डेटरी आहे ना ब्रो, कुठे पण जाऊ, आणि ती भेळ मिळतेच। तर इथे आता भाऊ मिसळ नाही खाणार आहे, मिसळ खाणार आहे, मी फक्त पाव खाणार आहे। चांगली आहे, गुड। चलो इतना तो बन गया भाई, पेट पूजा तो होनी चाहिए। नंतर हे नसतं ना तर काही खरं नव्हतं, मग आम्ही उपाशी आणि एवढ्या आडगाव देऊन तुम्हाला काही अपेक्षा नाही, एवढ्या आतमध्ये एवढ्या आडगाव जेव्हा आपण कॅरी अपेक्षा करेल, म्हणून मी मला मगाशी पण बोलली की इथे येताना तुमचं पण फूड सगळं कॅरी करा। आणि इकडे 1-2 हॉटेल्सच आहेत, ते पण म्हणजे ते मागशीचं झालं, आणि इकडे छान इकडे खाऊ शकतो। चला तर मंदिर कोणतं? हां, वाव, तेच ते मंदिर आहे ना, ते उंचावरचं। आम्हाला ना एंट्री करताना नंतर बोलते, एंट्री तर छान झालेली आहे आपली, आणि इकडे एंट्री फ्री आहे, ते एक मोठी गोष्ट आहे। आणि त्याच्यानंतर आपण फिरवायला सुरुवात केलेली आहे। इकडे गौमाता आहेत, गायी आहेत, त्याच्यानंतर इकडे छोटे छोटे काय काय स्पॉट्स आहेत, अजून काय आपण कव्हर केलेलं नाही आहे। इकडे इलेक्ट्रिक कार्ससुद्धा आहेत,
तर त्या फक्त आपल्यासाठी नाही आहेत, त्या इकडे जे गेस्ट राहायला येतात म्हणजे इकडे राहण्याची सुद्धा सोय आहे, कॉटेजेस आहेत, तर त्याच्यासाठी फक्त गेस्टला सोडण्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही. आपल्याला चालतच सगळं टूर करावी लागेल. हो, असं वाटतं समोर स्टॅच्यू लावलेत गायींचे आणि बैलांचे. थांबा मी तुम्हाला दाखवते. वाव, हात लावायला पण भीती वाटते. नाही, मला भीती वाटते बाबा, पण एकदम माझं स्टॅच्यू टाईप वाटतात एकदम ना, आणि खूप मोठे आहेत, हेल्दी आहेत खूप. हाय गौ माता. बापरे, मी नाही हात लावणार. बघा इकडे पण आहे. आणि आता इथे पण आहे ना एक मंदिर सुरू आहे, म्हणजे मंदिराचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी. खूप भव्य मंदिर आहे. म्हणजे आम्ही आहे ना रीलमध्ये किंवा असं व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलेलं आहे ते गोवर्धन इको विलेजचे म्हणजे मेन स्पॉट्स जे पाहिलेले आहेत, आणि त्यातलाच एक स्पॉट आता इतका सुंदर वाटते भाई भाऊ. वाव, हे मी म्हणजे किती वर्षापासून बघते रीलमध्ये फक्त आणि शॉर्ट्समध्ये व्हिडिओजमध्ये, पण आता प्रत्यक्षात बघते ना माझ्या समोर. ओ माय गॉड, वाव किती सुंदर आहे. इथे ना ओल्ड ग्रुप सुद्धा आलेला आहे मस्तपैकी, लेडीज लोकांचा ग्रुप आहे. चा फोटो काढून घेतलाय, पण त्याचा मला वाटत नाही काही उपयोग होईल, कारण इकडून एंट्री करताच आहे ना सगळ्या गोष्टी बरोबर आपल्याला कळतात की कुठून कसं कसं जायचं ते. आणि सगळ्यात माझा आवडता मेन स्पॉट आहे ना, म्हणजे सगळेच मेन स्पॉट आहेत ऑब्व्हियसली जिकडे जिकडे मी म्हणजे जे रीलमध्ये बघितले होते, तर हा तर एकदम सुंदर स्पॉट आहे, मी तुम्हाला दाखवते लागेल. आम्ही नुसतं फिरतोय मनसोक्त, आणि किती भारी वाटतंय सांगू का. समोरच माझ्या एक आहे ना असं दृश्य साकारलेलं आहे, तुम्हाला दाखवते. बाई, उन्हातून आलोय ना म्हणून पूर्ण बॉडी डिहायड्रेट झाली. भाऊ इकडे तोंड वगैरे धुतोय, पूर्ण हीट झालंय. शांत होते आणि नंतर निघूया आपण. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया, कारण आहे ना थकायला खूप झालंय, पण खूप फिरलो आम्ही, खूप म्हणजे बऱ्यापैकी तरी फिरलोच, आणि खूप छान अनुभव घेतला, कारण इथे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहे. शांतता आहे, प्रसन्न वातावरण वाटतं. म्हणजे तुम्ही इथे यांना तुम्हाला अजिबात असं फील होणार नाही की शिट यार का आलो, असं तर एकदा पण तुमच्या तोंडातून निघणार नाही. आणि एक्सपिरियन्स ओव्हरऑल एकदम भारी होता. आता आमच्या दोघांची पण बॅटरी गोल झालेली आहे, पण तरी सुद्धा आता जाण्यासाठी पण आपल्याला तितकी ताकद हवी, म्हणून मी आताचा व्हिडिओ इथेच थांबवते. जत्रा कुठून आली काय माहिती, आजी आजोबा पण फिरायला आले, ध्यान चिंतन करायला गेलेले वाटतं. हो, इज्जत आहे, इज्जत. बघ किती रांगेत चाललेत एकदम, कपडे वगैरे एकदम प्रॉपर. हरे कृष्ण, हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. मध्ये हरे कृष्ण आणि आपल्यामध्ये रामकृष्ण हरी. हो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप छान वाटलं. अजूनपर्यंत नसायला आलात तर तुम्ही इकडे नक्की येऊन व्हिजिट करा, कारण एक टाइम म्हणजे येण्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे आपण येऊन मस्त फिरू शकतो. 100 ते 120 एकरमध्ये पूर्ण गोवर्धन इको विलेज व्यापलेलं आहे. आपलं सगळं तर होणारच नाही, ते शक्यच नाहीये, पण स्टार्टिंगचे जितके पॉईंट जमले म्हणजे परिक्रमा मार्ग वगैरे ते तर ऑब्व्हियसली शक्यच नाही. परिक्रमा मार्ग वगैरे जे आहेत ते आपण पूर्ण कव्हर केलेले आहे, आणि परिक्रमा मार्ग पण इव्हन आपण कम्प्लीट नाही केले भाऊ. परिक्रमा मार्ग पण खूप मोठा आहे, आणि इथे यायचं असेल ना तर थोडंसं मॉर्निंग टाइम आलं तर एकदम बेस्ट आहे, कारण अशा दुपारच्या वेळेस आता किती 12-12:30 झाले, तर ही वेळ बरोबर नाहीये. तीच वेळ होते, दुपारच होते. हा, ती हळूहळू दुपारच होते. बट इकडे ना म्हणजे झाडं वगैरे तुम्ही बघाल ना तर प्रत्येक ठिकाणी आहेतच, म्हणजे तुम्हाला असं चालण्याचा जास्त त्रास नाही होणार. पण जिथे मध्ये मध्ये ऊन आहे तर तिकडे थोडासा त्रास होईल, आणि मध्ये मध्ये वाळू पण आहे, तिथे सुद्धा चालण्याचा किंवा असं वरती चढण असेल तिकडे थोडा त्रास होतो. हा, बाकी अदरवाईज एकंदरीत खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय.